दुरावस्थेतील रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करणार। जयसिंगपूर शहरातील सर्वच रस्ते अत्यंत दुरावस्थेत असून रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत। पावसामध्ये सर्व रस्ते जलमय झाले होते। याचा वाहनधारक व नागरिकांना प्रचंड त्रास होत असून याबाबत दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत जर मुर्मीकरण केले नाही तर लक्ष्मी रोडवरील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येईल। याबाबतचे निवेदन आज जयसिंगपूर नगरपालिका व जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आले। यावेळी सुदर्शन कदम, आदम मुजावर, नितीन जाधव व सागर मेहतर इत्यादी उपस्थित होते। संपूर्ण जयसिंगपूर शहरामध्ये रस्ते अतिशय खराब झालेले आहेत। वाहनधारक व नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे। नुकत्याच झालेल्या पावसामध्ये संपूर्ण रस्ते हे जलमय झालेले होते। याबाबत आम्ही आत्ताच मुख्याधिकारी जयसिंगपूर नगर परिषद यांना निवेदन दिलेलं आहे की जर 10 तारखेपर्यंत ह्या रस्त्यांची योग्य ती दुरुस्ती केली नाही तर त्या रस्त्यावर आम्ही वृक्षारोपण करणार असल्याचं निवेदन दिलेलं आहे। त्या दृष्टीने जर नगरपालिकेने योग्य ती कारवाई 10 तारखेपर्यंत केली नाही तर आम आदमी पार्टीच्या वतीनं संपूर्ण रस्त्यांवर जिथं जिथं खड्डे आहेत तिथं आम्ही वृक्षारोपण करणार आहोत असा इशारा देण्यात आलेला आहे। हितासाठी रस्त्याच्या बाबत माननीय सुप्रीम कोर्टाने भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 10 प व ग व अनुच्छेद 21 अंतर्गत रस्त्याची सर्व दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही स्थानिक प्रशासनावर निश्चित केलेली आहे। जर खाजगीकरणातून जरी एखादं रोडचं काम दिलं असेल तरीही त्याची जबाबदारी नगरपालिके झटकू शकत नाही असं कोर्टाने स्पष्ट आदेश दिलेले आहे। आणि त्याप्रमाणे जयसिंगपूरवासियांनी ज्या पद्धतीनं कर भरतात त्याप्रमाणे त्यांना त्यांची सेवा मिळावी ही मागणी आम्ही घेतलेली आहे। वेळेत रस्ता पूर्ण न झाल्यास ते आम आदमी पार्टीच्या वतीनं जिथं खड्डा दिसेल तिथं वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध करीन एवढं आम्ही सांगतो।